धीरे भाई धीरे। हो गई मैं मतवारी, बल जाऊं अपने पिया को, ये तो जाऊं हारी मैं दिल हारी। तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, तेरे याद के सजदे में कुछ ऐसा कर जाऊं। तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, हो जी हाँ जी हो गई मैं तेरी दीवानी, दीवानी तेरी दीवानी, दीवानी। इश्क की जुनू जब हद से बढ़ जाए, इश्क की जुनू जब हद से बढ़ जाए, आशिक सोली सोली चढ़ जाए। कहीं इश्क दी मर्जी है, कहीं रब दी मर्जी है, तेरे बिन जीना कैसा है खुद एक गर्जी है। तूने क्या कर डाला, मर गई मैं, मिट गई मैं, हो जी आज हो गई मैं तेरी दीवानी, तेरी दीवानी। थैंक यू। सांझ सवेरे फिर भी कभी तुम्ही पण बोला ना। नाम को तेरे आवाज़ मैं न दूंगा, चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे। देख मुझे सब है पता, सुनता है तू मन की सदा। देख मुझे सब है पता, सुनता है तू मन की सदा। मितवा मेरे यार तुझको बार बार आवाज मैं ना दूंगा, आवाज मैं ना दूंगा। किती होता मुंबईमध्ये होता। तुला खुर्ची लागेल ना? होय, हेच ते माझं घर छोटंसं आणि माझ्या जमल्याप्रमाणे मित्र आहे. त्यालाच आज खूप छान वाटतं मला तुमच्या प्रत्येकाचं घरी पाहून. खरंच तुमच्यामध्ये माझं एक मन जमलेलं होतं. इकडे घे ना, इकडे. आज मी इथेच अटकलोय रे कुठेतरी. कळत नाही रे मला माझं कुठं आहे. खरंच इकडे घे ना, तू पण जाताना दिसत नाही. पोचवतं पाहिजे रे. बस या 4x4 भिंतीमध्ये माझं मी आयुष्य संपवलं. बस फक्त तिच्या प्रेमामुळे मी खूप प्रेम करायचो, खूप प्रेम करायचो. पण तिने मला त्या प्रेमाच्या जाळ्यात इतकं फसवलं की माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं. फक्त प्रेम हवं तरी मला दिसत, फक्त प्रेम. आता कसं सांगू तुला ना की माझं तुझं खूप प्रेम आहे. माझ्या आईला त्या सर्व मित्रांना मी म्हटलं की नकुशा आहे ना, तिच्यावर मी खूप प्रेम करतो. ए प्लीज एकदा ते सांगा ना कोणी तुम्ही त्या नकुशाला की निकेश खूप प्रेम करतो तिच्यावरती. पण त्या नकुशाने माझ्यावरती अन्याय केला. तिला HIV असताना पण तिने माझ्याला छळ केलाय प्रेमावरती. आज मी खरंच एकटा पडलो रे इथे. आज खरंच मी एकटा पडलो, मी एकटा हतबल झालो. कोणी नाही रे माझ्याकडे आज, खरंच कोणी नाही. तुमचं प्रेम तुम्ही या मित्रांनी पण मला लांब केलं का? पण HIV म्हणून एक खरंच तुमचं प्रेम हवं आहे. मग कोणत्या सांगायला तर त्या नकुशाला प्लीज नका जाऊन रे नकुशा. ए नकुश थांब ना प्लीज. ए नकुशा, ए प्लीज थांब ना ग. मला खूप प्रेम आहे का नकुशावरती. ए नकुशा थांब ना प्लीज. मी नाही राहू शकत नकुशा, प्लीज नको जाऊ, नको सोडून प्लीज. ए नकुशा थांब ना यार, थांब. आयुष्य गेलं का माझं फक्त तुझ्यामुळे, पण तुझ्यामुळे.
इथे एक माझा मित्र होता, तो फाईन आर्ट्सला होता, या फिल्डलाच असेल. त्यांनी पहिलं नाटक बसवलं आणि पहिलं नाटक मला वाटतं दादरला का कुठेतरी होतं. आम्ही सगळेजण बघायला गेलो आणि त्या पहिल्या नाटकाच्या त्याच्या तिकीटच विकल्या गेल्या. त्याला म्हणजे पहिला इम्पॅक्ट त्याच्यावर तो पडला. आता तो फार मोठा आर्टिस्ट असेल, आता तो आमच्या ग्रुपला आहे हॉस्टेलचा, पण त्या पहिल्या नाटकाला आम्ही फक्त 7 ते 8च जण आणि पूर्ण चेअर चालली. त्याला त्याचं काय फिलिंग झालं असेल आणि त्याने एवढं छान केलं ना, जसं तुझं ॲक्टिंग आहे ना तशी सेम आणि तशी ते सिरियसच ॲक्टिंग होती. आता माझ्याकडे वेळ नाही माझ्याकडे, म्हणून मी कधी मुंबईला जात नाही. सगळे सेटल्ड आहेत मुंबईमध्ये, फक्त मीच आहे की तिथे मुंबई सोडून बोईसरला आलो. नाही तर माझे जेवढे मित्र आहेत सगळे हॉस्टेलचे, सगळे मुंबई गोरेगावमध्ये आजूबाजूला सगळे सेटल आहेत. आणि तुझी ॲक्टिंग करून मला तिची आठवण झाली. माझा एक मित्र आहे, तू चाल पुढे ना सिरियल आहे ना, त्यामध्ये विक्टर पारकर आहे ना, खास मित्र तो. मी आम्ही त्याच ग्रुपचे खूप जिवंतपणा होता तुझा अभिनय. आणि मी ऑन द स्पॉट, माझ्यामध्ये खासियत आहे, मी ऑन द स्पॉट करतो, म्हणजे असं काही गोष्टी नाही सांगितलं. नॅचरली डोळ्यामध्ये पाणी आलं, नॅचरल डोळ्यात मला पण भरून आलं. नाही तर काय ना, मी भीमरावची सिरियल करत होतो भीमरावची, तर मला त्याच्यामध्ये डोळ्यात पाणी आणायचं होतं मला. तर तो जो ॲक्टर आहे भीमरावचा त्यांनी केला, तो असा म्हणजे 2 मिनिट असं शांत राहतो, तो मनामध्ये काय आणतो काय माहिती नाही, तर तो लगेच असं सीनला लगेच डोळ्यात पाणी आणतो, तर लगेच तो ओके करतो, डायरेक्शन शॉट घेतो. तर मला तसं झालं की डोळ्यात पाणी आणायचं आहे. मी त्याला सर काय केलं तुम्ही, हे तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर मी तुला सांगतो. तर मी त्याला 2-3 वेळा विचार सांगितलं नाही मला ट्रिक काय आहे. तेव्हा असं काय मी स्वतःने एक स्क्रिप्ट लिहिलाय छक्क्यावरती, मी पहिला प्राईज भेटायला मला. तेव्हा असं काय छोटी स्क्रिप्ट होती की सर्व असतात, ती सर्वांना वावरत असते, ती माहिती. ते आपल्याला त्या ही टाळी आहे तू आणि मी वाजवू नाही शकत ना, ही आपल्याला वाजवायला. ही यांची मुवमेंट जे माहिती ना, अशी ए राजा देणार आहे तू, शिकवतो रडायला, मी शिकवतो रडायला, मी शिकवतो नेक्स्ट टाइम मी सोलो करून येतो. मस्त सोलो काय करायला पाहिजे. तुला थीम दिली, जर तू पुढे बसलेला आहेस, तू आर्टिस्ट आहेस, तू बसलेला आहेस, जर तुला ऍट अ टाइम सांगितलं का हा काही सिच्युएशन आहे, हा मुवमेंट आहे, तुला इथे करायचं आहे, तर कसं प्रेझेंट करशील तुम्हाला, तो कसा करशील. तिथं पण ऑडिशनला ऑडिशन हा प्रकार वेगळा झाला, तो तू वाचून करणार आहे तुझ्या मनामध्ये. घेतात 4 वेळा करायला सगळं ऐकता मिळतं तरी मी हे करतो. परंतु ज्या दिवशी मी बायकोची तारीफ करतो त्या दिवशी सत्य आहे हा, त्या दिवशी नेमकं आमचं कशा कारणाने भांडण होणार म्हणजे होणार. तू तारीफ कशी करत असेल, तू भांडण होणार नाही का. म्हणून मी आता गेले, आता संध्याकाळी गेल्यावर मला मस्त असा आल्याचा कडक चहा मिळणार, खारी बिरी मिळणार, बिरी पण ऐकलं का. भांडी घासा आणि तिकडे बोलतो मला चहा तयार मिळणार. नाही, भांडी ही ती कधीतरी उशिरा उठलं ना तरच ती भांडी घासायला मिळतात, नाहीतर मी स्वतःहून कधीतरी कुकर घासतो, कारण कुकर साफ करण्यासाठी खास करून मी जे स्फोट होतात ते बघितलेले आहेत. कदाचित मांड्यात शिरायचं राहिलंच, मग कडेच्याच भाजीवाल्याकडून वांगी आणि पडवळ घेतलं. तर यात उशीर झाला म्हणून खिचडी की मॅगी करू, मॅगीवर भागू याचा गोंधळ सुरू होता. तेवढ्यात आठवलं कपडेही धुवायचे राहिलेत. आठवड्याभर एकच जीन्स रगडवत होतो. खांद्यावरची बॅग सावरली आणि दुधाची पिशवी दुसऱ्या हातात घेतली. डबडबलेल्या चेहऱ्यांनी घरी पोहोचलो. कुलूप काढायच्या आतच दार उघडलेलं बघून थोडासा बावरलो.
हळूच पाऊल टाकलं तर स्वर्गात आल्यासारखं वाटलं. चुकून दुसऱ्याच घरी शिरलो का काय म्हणून मी गडबडलो. दबकत जरा आत गेलो. फ्रीज उघडला तर थंड हवा चेहऱ्यावर पसरली. कोपऱ्यात बसलेलं लोणचं खुदकन दिसलं. निवडलेली मेथी आणि कोथिंबीर पण कोवळी हसली. सकाळी जागा नसलेला फ्रीज आता सुटसुटीत कसा. मग हळूच आणलेली वांगी आणि पडवळ यांना जागेवर बसवलं. रूमकडे पावला टाकीत गेलो तर काहीतरी सुगंध दरवळला. आठवडाभर पाणी न भेटलेले देव चमकताना हसले. अगरबत्तीचा सुगंध माझ्या पाठीपाठी येताना वाजला. बॅग अलगद खुर्चीवर ठेवली. जाताना बेडवर तापलेला टॉवेल खिडकीत हवा खाताना दिसला. कपाट उघडलं तर दस्त झालं आणि सगळे घडीवाले कपडे बघून डोळेच दाटून आले. रुमालावर रुमाल कसा बसला होता सकाळी सापडत नव्हता तो, म्हणून वेगवेगळा घातलेला सॉक्स आता कोपऱ्यात बसून माझ्याकडेच बघत होता. लाल पिवळा निळा शर्टचे शर्ट हँगरला अडकवलेले दिसले. हळूच येऊन बसलो टीव्ही समोर तर धुळीनं काबीज केलेला टीव्ही पण चमकत होता, कारण माझी बावली नजर त्यात स्पष्ट दिसत होती. 2 मिनिटं गरगरलंच म्हणून पाणी प्यायला गेलो तर एरवी नुसत्या लसणाच्या फोडणीवर चाललेला किचन आज खमंग भजी आणि कटाची आमटी यांच्या वासानं मंत्रमुग्ध झालेला. भावना आवरून मग बाहेर आलो. डोळे मिटून क्षणभर विचार करत बसलो. मग डोळे उघडून चिमटा काढत स्वप्न तर नाही म्हणून स्वतः प्रश्न केला. तेवढ्यात गरम गरम भजी आणि वाफळता चहा कुणीतरी समोर आणला. गिळला गेला आवंडा आपसूक अहंकार गळून पडला. एरवी थकून आलो म्हणून दही भातावर भागवणारा मी आज आयता आल्याचा कडक चहाचा स्वाद घेत होतो. नकळत अश्रू पडले 2 गालावर. जरासं सावरलं तेव्हा लक्षात आलं आज घरी ती आहे म्हणून, जिच्यामुळे जगात समृद्धी आणि सौख्य आलं. कुणासाठी तरी ती आई आहे, कुणाची बायको तर कुणाची बहीण आणि कुणासाठी मुलगी आहे. तेव्हा पटलं मनाला पठ्या कितीही मोठा हो पण लक्षात ठेव टाय बुटातल्या शहाण्या जगातल्या प्रत्येक तुला सावऱ्याला एकतरी ती लागतेच. कारण प्रत्येक घराला घरपण येण्यासाठी घरात एक ती असावीच लागते. कधी आईच्या तर कधी बायकोच्या, कधी बहिणीच्या तर कधी मुलीच्या रूपात पण ती असावीच लागते आयुष्यात. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे. 4 भिंतीच्या घरात घरपण देणाऱ्या संपूर्ण स्त्री वर्गाला आदराने समर्पित. क्या बात है, क्या बात है. माझ्यापेक्षा गोरी आहे, माझ्यापेक्षा लहान आहे, अजून काय पाहिजे. 10 वर्ष. हेच तर व्यासपीठ आहे आम्हाला बोलायचं अधिकार. तिकडे आतमध्ये गेल्यावर बोलायची हिंमत आहे का. मी व्हिडिओ पाठवता. त्या फोन करता करता राहिली. तृप्ती नाव ना, तृप्ती ना, तिचं तृप्ती नाव ना, तृप्ती ना भाई, तिचं तृप्ती नाव ना. मला काय काम नाही. बसला बसला नवऱ्याला माहिती आहे ना माझा कान खाण्यापेक्षा त्याच्या खालेला बरा. नवऱ्याला माहिती आहे माझा कान खाण्यापेक्षा त्याच्या खालेला बरा. मी नवऱ्याचे कान नाही खात. हा म्हणजे असे बोलते ना तू कधी कधी. गप्पा बस, मी बोलतच नाही. हा? कटी किती बोलत नाही म्हणजे असं बोलत नाही त्यांना काय. हा. असं म्हणते. हिंमत आहे का तुझी बोलायची. तृप्ती सगळे व्हिडिओ काढलेत हा, मी तुला पाठवतो. काय घटस्फोट करायचा विचार तुझी इच्छा आहे की बरं, नाही संध्याकाळपर्यंत होईल. तसं आपण तिला पोडगीचं पण व्यवस्था करू. नका रे बाबा हे केलं तेवढे आम्हाला कळलं कोकण कसं. आणि बाबाला किती काय बोललो आपण तुझी- तरी बाबाला माहिती दिली. संध्याकाळी गेल्यावर कोकण आठवण येते. आता मला जाऊन कोणती पहिली वाट साफ करायला लागेल. ए नाल कुठे असतो. नाही खरंच आणि यापुढे सर्वांनी भावाचं ए बाबा. की नवऱ्यांना सांगा की फक्त कुकर घासा. अरे ते नाही रे बाबा. त्याने काय असं भांडी घासा. भांडी घासतो आम्ही. अमोल एक मिनिट कुकरला वाल कुठे असतो. अमोल एक मिनिट थांब ना. आता एक मोठा जोक केला योगेश दे. त्याने मला प्रश्न विचारला केसाची काहीतरी माहिती सांग. आता मला जर माहिती असते तर माझ्या असतं का. काय पण मला माहिती असते तर मी काही राहिलो असतो का. तो आता नवीन चालू झालेला पण आदिवासीचं पण तरी त्याला समजायला पाहिजे ना. मला माहिती असते तर मी काही असं राहिलो असतो का. नाही तू आपला तिथं नका. सुधीर हा. तुम्ही काहीतरी टाइमपास करा ना.
हा आणि कसं देतात आणि कसं फुटतं स्फोट होतो ते स्वतः मी म्हणजे कसं स्फोट होताना नाही बघितला, कारण त्याला आमच्याकडे तेवढी हे होती, सेफ्टी होतो. तोच प्रकार कुकरमध्ये हो अरे कुकर तर सेफ्टी बॉल सगळे नाही वापरत. एक सेफ्टी बॉल 5 लाख रुपयाला आहे. एक सेफ्टी बॉल 5 लाख रुपये. खूप कंटाळा येतो आम्हाला. कुकरला जो खालचा वॉल असतो ना, अरे विषय दुसरा काही बोलणार ऐक ना, कुकरला हा हा तो जो साफ नसेल ना तो स्फोट होतो. हा असं असं सांग ना. मला म्हणून मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत किती झाला स्फोट ते पण तुम्ही मला बोलूनच देत नाही अरे तर बोला तू विषय खेचतो कशाला असायचा काय प्रश्न? खेचतो कशाला तेव्हा त्याचं साफ करणार ना, तो काय नुसतं जाऊन साफ करणार. असा जेंट्स साफ करतो. हा जेटने साफ करायला पाहिजे. नाही करत, सगळ्याच नाही करत, सगळ्यात तुझ्यासारखं हुशार नाही. जाऊन देण्याचा आणि विषय आहे. कुकर साफ करणार, वाल साफ नाही करणार का? आता मी सुरुवात केली, बाकीचं कोणतरी सांगेल ना ते नाही. एक काम कर या आता कोणीतरी सांगा, आता मला पण प्रश्न विचारायचा आहे, मला मुलांना पण प्रश्न विचारायचा आहे. भांडी कोण कोण घासते? थंड पाणी नको तू कसा बसेल मुली. बाबा पाणी पी, बाबा पाणी पी. पाणी दे बाबाला मी भांडी घासतो हे मी मान्य करतो. अजून भांडी कोण घासते? बाबा. मुली पण हा घासतात ना, हो ना, हा हे बघ हो का? भांडी घासतो. आपल्या सोबत आपली जर वाईफ काम करते आणि आपल्या जोडीला देऊन घासतो. बाबाचे 2 मिनिटं संपणार आहे. बाबाने 2 मिनिटं का मागितलेत माहितीये का? तो आपल्या सगळ्या गेट टुगेदरच्या माध्यमातून मित्रमैत्रिणींसोबत आनंद सारखं घेण्यासाठी तो एक पण करणार आहे. प्रण हा करणार? तो हा तर ते प्रण सांग 2 मिनिटातलं तुझं. काय करणार आहे ते सांग. मी काही सोडणार नाही. सोडण्यासाठी काही नाही. कारण एवढ्या माझे 4 मित्र मैत्रिणी, मला आलं लक्षात तुझं काय बोलायचं. 4 मित्र मैत्रिणी भेटल्यात, त्यांना तर सोडू शकत नाही. आता वय नाही मिळत की बायको सोडू शकतो, त्याच्यामुळे आपण दुसरं माझ्याकडे सोडण्यासारखं काय नाही. जी काय आहे जमीन जमा तो बापाचा आहे, तो माझा काही अधिकार माझ्या त्याचा. ए बाबा बाबा तू उठसूट बायकोवर का जातो रे? सोडायचा तिचा आम्ही विषय नाही काढणार, पण ना तू बायकोवर काय जातो विचारीवरती? तो मस्करी करतो. होतो ना यार, ती पाहिजे तुला. मी काय बोललो पाहिजे? मी बोललो आता सोडू शकत नाही ना. अरे बाबा जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा हॉस्पिटलला ऍडमिट होता मुंबईमध्ये. हा, घे, घे. कुठलं हॉस्पिटल? आवाज येतो माझा. कुठलं हॉस्पिटल? नायर हॉस्पिटलमध्ये त्याची अवस्था, त्याची मानसिकता त्याला आठवली पाहिजे. आणि ऍटलिस्ट त्याने मित्रांबरोबर चांगला एन्जॉय करायचा असेल, पुन्हा मरण जवळ पाहायचं नसेल तर दारू सोडून दे ना. बरोबर दारू ही जिंदगी आहे. आणि तेव्हा बायको होती तुझ्या बरोबर, तेव्हा तुझ्या बायको. मध्ये होती. ए, चल, बाबाने शपथ खाली दारूच सोडतो. चल घेतली, शपथ घेतली. नाही पण दारूचं ए, मी काय म्हणतो? बायको सोडू शकत महत्वाचं नाही. आहे ना, ब्रँड महत्वाचं आहे. नाही, दारू कशी कमी करेल, महत्वाचं आहे. एकदम आता बंद होणं ते मुश्किल ए, आहे. तो ब्रँड कोणता घेतो? ए, भाई होऊ शकतं रे. ब्रँड कोणता आहे? ते 10:30ला झोपलो, साधारण 11:45 अरे मळमळ दरम्यान. कधी पण होऊ शकते. बरोबर नाही. नाही बरोबर बोलतो तो. रात्री जास्ती झालेलं नाही रात्री व्यवस्थित होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी रात्री जेवलो होतो, सकाळी चहा वगैरे प्यायलो होतो, त्याच्यामुळे तेवढं उपाशी पडत नाही. आणि नंतर देतो सगळ्यांची उत्तर देतो. दोन माणसांनी सध्या जिवंत ठेवलेला आहे, एक रुपेश ठाकूर आणि म्हणजे मी नाही हा, तो रुपेश ठाकूर आणि प्रीती संकेत, दोघांचेच गुड मॉर्निंग शक्यतो रोज असतात. त्याच्यामुळे वाटतं का बाबा हा शिवाश्रमचा ग्रुप आहे. नाहीतर आमच्या ज्याला प्रत्येकालाच वेळ असतो असं नाही की प्रत्येकाने टाकलंच पाहिजे असं नाही, पण एक आठवड्यातून एक दिवस तरी अशी चर्चा करत जा सर्वजण. थोडंसं मुली पण थोडंसं चर्चा करत जा, मुलं पण भाग घेतील त्याच्यामध्ये. आणि थोडंसं आठवड्यातून एक दिवस. आणि प्रत्येक वेळी जागृती पाहिजेच असं नाही,
म्हणजे एक उदाहरण मी जागृतीचं नाव घेतलं कारण तिला राग नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागृतीचं नाव घेतलं म्हणजे सगळ्या खुश. जागृतीला बोलले ना, आपल्याला नाही बोलले. जागृती बोलली गेट टुगेदर करा, थाप 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 लगेच थांब पडतं. पण मी हिला सांगतो कधी काय तू टाक, तुम्हाला कधी कधी तुला टाकायला गावते, तू टाकणं मग कळेल तुला. तर तिलाही समजलं की गेट टुगेदर करताना 80 लोक घेऊन येताना कसं इंजेक्शन द्यावं लागतं. आता तसं नका करू, कारण प्रत्येकाची आता पूर्वीसारखी मला कसं होतं, पूर्वी कंपनी होती, कंपनीच्या बाहेर मी जायचो, तिकडे काय दुपारी आलो बसलो काय चाललं. आता तसं नाही करू शकत, टाईम टू टाईम येणं आणि थोडंसं टाईम आता माझ्याकडे पण नाही आहे आणि द्यावाचं तर मित्रांसाठी द्यावं लागतं. आणि माझा एक तो ग्रुप आहे जो म्हणजे मी 5वी ते 7वी उमरोई शाळेत होतो, तिकडे तर तुम्ही अक्षरशः म्हणजे विश्वास नाही करणार, मुली प्रोत्साहन म्हणजे मुली पुढाकार घेतात पूर्णपणे. बाकी सगळं ने-आण वगैरे काय करायचं असेल ते मुलांना सांगतात की तुम्ही तुमच्या परीने करा. आणि अक्षरशः 2 तास म्हणजे असे धमाल करतात ना, तर पाण्यात पोहणं वगैरे सगळं म्हणजे 2 तास म्हणजे असं ते सगळं पान विसरून जातात की आपण लहानपणीचा मित्र आहोत. असं आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे. सगळ्यांचे सुख दुःख एकत्र येऊन प्रत्येकाला अडीअडचणी असतात. आणि एक म्हणजे कसं सगळ्यात म्हणजे सावली म्हणजे मित्र, एकदा मित्र किंवा मैत्री बोलली किंवा बोललं ते दुःख इतकं हलकं होतं ना, हे मी अनुभवलं आहे. मी स्वतःचा एक छोटाच 2 मिनिटं फक्त बोलतो, जास्त नाही बोलत, जाम बोललोय आधी ऑलरेडी. 2 मिनिटं, कारण जे म्हणतात ना आपण TV मध्ये बोलतो किंवा एखादा ठिकाणी बोलतो की मृत्यू मी जवळून पाहिलाय, तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की हा काय ठिकाण आहे. नाही, सत्य मृत्यू एखाद्याला जवळून दिसतो. तसा मी माझा मृत्यू मी स्वतः बघितलेला आहे. फक्त असंच की थोडंसं वाचन होतं, तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणीमध्ये फिरत होतो, त्याच्यामुळे मला ती थोडीशी माहिती होती, मला आकडी आली होती. नंतर समजलं ते आता एंडिंगला की ती आकडी नव्हती, तो वेगळाच प्रॉब्लेम होता. हा दारूचा नव्हता, दारूचा. ही बायकोचीच बहीण, ती आकडी टाईप आली होती. मला मी थोडंसं वाचण्यात किंवा कुठे माझ्या लक्षात नाही की मित्रमैत्रिणीमध्ये आकडी आल्यानंतर त्या माणसाला हवा ही सर्वप्रथम पाहिजे आणि आपली जी दोन्ही दात आहेत ना ते घट्ट बसलेला पाहिजे. मी तिथे माझे दोन्ही हात आतमध्ये टाकले होते 2दा एकाच वेळी. आई थोडीशी कानाने बहिरी होती, म्हणजे ऐका येत नव्हतं. 2.5 तास मी माझ्या फ्लॅटवर पडून होतो, भाड्याने आहे, विकत नाही घेतला. फ्लॅटवर मी पडून होतो 2.5-3 तास. तेवढी ती कोणा- आपण नसते, तेवढे तास नसते ती. 2-3 मिनिटासाठी. हा 2-3 नाही, पण मी बेशुद्ध होतो. तुम्ही स्वतः कशा हात टाकले त्या टायमाला? त्याने ऐकलं ना कुठेतरी. वाचलं होतं त्यांनी. जर मी यायचं असेल तर मी सांगू शकत नाही. हा मला एका माणसाने पण डॉक्टरने पण हाच प्रश्न विचारला, तर त्याला पण मी ते उत्तर देऊ न शकलो आणि सॉरी तुला पण ते उत्तर. होऊन गेला. चालेल, धन्यवाद. आठवण ठेवा तृप्तीची, आठवण ठेव. रेकॉर्डिंग शब्दाला म्हणजे तेवढा एक मैत्रीमध्ये कलर वेगळा नाही मैत्रीमध्ये एक तेवढा विश्वास ठेवावा लागेल. कलर वेगळा नाही तर असंच कलर घेईल. असं देईल, असं देईल. आगडा आहे पण किती का? 5 नाही. बहिणीने दिलाय त्यामुळे किंमत नाही त्याची. किंमत. मी दिल्यावर अरे भाऊ, मी कुठे ओय, सांगितलं? ओय, आम्ही तू कपडे विचारली की किंमत मी नाही नाही. विचारली. वाक्य संपवलं की का? मध्ये नंतर मला बोलणार आहे ती जागू, मला माहिती आहे. भाऊ 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 विषय गेला. मेन मुद्द्यावर आहे ना, मेन मुद्द्यावर- मुद्द्यावर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबा बसून सगळ्यांना बोला. ए, बाबा बस ना. नको उभाच राहा बाबा. बाबा उभाच राहा. म्हणजे सगळ्यांना सर्वप्रथम सगळ्यांची माफी मागतो. मी थोडंसं उशिरा आलो. म्हणजे आला आम्हाला आनंद झाला. आला तोच आम्हाला आनंद झाला. कारण कसं असतं सगळं माणसाकडे तू आला नसता gift सगळं काय करतो बघावं काय लागतं. नसतं. कारण ज्याचा म्हणजे थोडंसं इमोशनल सांगतो, वडील नसल्यामुळे सगळं पहिलं भाऊ हँडल करत होता. तिथपर्यंत मी
मस्त असं राजासारखं होतं, कुठे जायचं नाही, जिम्मेदारी नाही. भावाला आता थोडंसं काही शारीरिक व्याधीमुळे जाता येत नाही, त्यामुळे सगळे घरचे प्रोग्राम हे मलाच हँडल करावे लागतात. त्यामुळे घरचंही आणि सगळं सांभाळून न्यावं लागतं. विशेष म्हणजे बायको सांभाळून द्यावी लागते. म्हणजे बायको सांभाळून म्हणजे कसं तिला सगळं सांगून, अजून तिला माहित नाही मिळत की मी इथे आलोय सर. तिला अजून माहित आहे की मी वरोरलाच आहे, वरोरलाच आहे. अजून तिला माहित नाही मिळत. पण तुमच्या नवऱ्याची अनुमती आहे, तुमच्या नवऱ्याची अनुमती आहे. बायकोची नाही का? हा? हा, मग येऊ नको. हा? नको येऊ. बायको सोडून नको येऊ ना. एक दिवस बघ, सुख आहे तिकडे दुःख आहे. दुःख आहे, जर दुःख घेतलं, गाव घेतलंय तरच एवढं मैत्री मिळणार. आता कधी कधी ती बोलते, आपण ऐकायचं, नाही ना. ऐकायचं. हे काय 2 कॅन कशाला दिल्यात आपल्याला ऐकायला? हा, ऐकायचं. आपला दिवस एकच दिवस असतो, आपला एकच दिवस असते. त्या दिवशी ती शांत असते. तिला माहित आहे आज काय बोलली. क्लिअर करणार. तेव्हा तर डेअरिंग येते. काय मजा लागली. जरा सांभाळून घ्यावं लागतं, कारण कसं असतं आपलं वय आज आपण थोडंसं मॅच्युअर्ड म्हणावं लागेल. 44 झाली आपली, 44-45 च्या घरात आहोत. आणि तिचं कसं वय लहान असलं त्यामुळे माणूस कितीही शिकला तरी शेवटी तो वयानुसारच चक्करी चालवतात. हे सत्य आहे, असू नका, सगळ्यांचंच आहे. आपलं त्याच्यामुळे तिची मेंटली 12 वर्ष आसपास 10 आहेतच. 10 वर्ष 2 वाढवून म्हणून ती कंपल्सरी 10 वर्ष. तेवढी तिची तेवढी मेंटॅलिटी तेवढीच असते. ती विचार करताना तीच आपल्या जोडीचा जो आहे. आज माझ्या बहिणी विचारतात की मैत्रीण फोन करते. माझ्या बहिणीने सरळ सांगितलं, ए बाबा टाकू रेकॉर्ड. बाबा रेकॉर्ड करू का नको? काय नाही, कारण आता थोडे दिवसात श्रावण महिना संपणारच आहे. बोलून काय फायदा मिळत नाही. आता काय ना, आता तिला माहिती श्रावण महिना आहे, माझा नवरा देव माणूस. आता देवाने ताकद घेऊन घेतली. ए बाबा रेकॉर्ड करू नका बाबा. ए बाबा बाबा एक मिनिट बाबा 1 मिनिट. अरे व्हिडिओ रेकॉर्ड करू का नको? आणि करू तर युट्यूबला टाकणार आहे मी. बायकोला नको दाखवू मग. हा ठीक आहे, कंटिन्यू कर. कसं असतं माहितीये का, हा कुठेतरी असं कोणतरी ते काल मी युट्यूबला युट्यूब का काहीतरी आपण त्याला म्हणतात इंस्टाला एक व्हिडिओ बघितला की बायको इथे सुंदर सांगते की अहो तुम्ही सगळं करा पण ते ठाकर गाण्यावर डान्स नका करू. तो नवरा टेन्शन मध्ये, मी का डान्स करू नको? माझी मैत्रिणी सांगतात डान्स करा, मित्र सांगतात डान्स करा, मी का करू नको? नाही बोलते, माझ्या घरचे तर नीट बघतच नाही. आता मजा मला करायच्या, ते त्या लोकांनी बघा का नाही बघा, तो त्यांचा दृष्टिकोन आहे. माझी बायको जरी बोलली ती मला फरक नाही पडत, पण मला जो आनंद मिळतो, माझी बहीण सरळ तिला सांगते आमचा गेट टुगेदर ते किती दिवस होतो, त्यामुळे सकाळी जातात आणि संध्याकाळी घरी येतात. आले का आले गाडी म्हणजे मी 2 व्हीलर नाही ओके बाय. धन्यवाद आल्याबद्दल. नमस्कार करून गेली. त्याला पुण्य लागतं, नमस्कार. आणि तिला पण पुण्य म्हणजे तिला पण नशीब कासा बाबा भेटणं. तर विषय असा होता की सगळं सांभाळून यावं लागतं, त्याच्यामुळे पुन्हा एकदा माफी मागतो. आणि गेट टुगेदर प्रत्येक जण आल्यावर सांगतो. जसं आमचं आम्ही जेव्हा मुलं फिरायला जातात ना, तेव्हा एक पॅटर्न असतं सगळ्या मुलांचा. काहीकांचं आहे का माहित नाही, पण सगळ्या मुलांचं पॅटर्न असतं. आता आपण गेलो ना शेवटच्या एंडिंगला, हा सगळं झालं येताना, आता आपण दर महिन्याला कोणी सांगेल 100 नको, आता महिना झाला महागाई वाढलाय, 500 काढू आपण. कितपर्यंत? मनोरच्या फुलापर्यंत 500 निघतात. दुसऱ्या महिन्यात 500 येत नाही. हा ते जमा कधीच नाही होत.
दरवेळी आता आपण 500 काढू म्हणजे एकदम खिशात काढायला नको. तसं आपलं झालं इकडे की सगळ्यांनाच गेट टुगेदर हवंय, पण वेळ काढायला कोणी शक्यतो जास्त. आज मला वाटतं ह्या गेट टुगेदरला तर मला असं वाटायला लागलं की जबरदस्तीच काही करणार. ज्यांना आवड होती ते खुरखुर, ज्यांना आवड होती ते आले. आणि काही काही फोन नाही कर. आणि आपल्या ग्रुपमध्ये मी जागूला पण बोललो होतो की ग्रुपमध्ये कंपल्सरी काही काहींना जी एक चावी द्यावी लागते तशी द्यावी लागते परत जणांना. आता पण 2-3 जणांचा फोन आला होता मला. नाव मी डिक्लेअर नाही करत, एखाद दिवशी सांगून टाकेन. आता सांगणार नाही जाऊ दे, तो बाबांना पण शेवटी बोलू आपण. ते पण आपले मित्रच आहेत. अरे बाबा तू मला फोन नाही केला, अरे बाबा तू माझा दुपारी फोन सकाळी फोन न उचलला. अरे मी उठलो 9, 9:30 ला. आता बायकोला समजताना पाहिजे का मी इकडे आल निघाला असं. 9:30 ला उठलो मी, गेलो उठून निघून वरोवरून इकडे आलो. हा म्हणतो भाई माझा फोन न उचलला. अरे तुझ्या काय मनात करतो, बायकोचा न उचलला तुझा काय. आणि सगळ्यांना जमत असं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी गेट टुगेदर आता सगळ्यांची इच्छा आहे डिसेंबर जानेवारी मध्ये करूया. आणि भाऊ बस आता मी तुमच्यासारखे बघायला नाही बसत. तो आला तो झोपला. गेट टुगेदर ही बरोबर गेला नांदाला 2 ड्रेसेस वाईट होत आहे. ठीक आहे जाऊ दे भाऊ आहे भाऊ विषय संपवून एक काम करा, आता पुढचं गेट टुगेदर होईल ना, तुम्ही एवढा